Hello friends, here we are going to start our new chapter, that is the plant water relation. So due to some problems we can't study or we can't continue our lecture. Apart from this, we are creating this new type of a session. In this session we learn some our biological topics with the help of some technological means. So here we are going to start our new chapter, that is the plant water relation. First of all, we have to know what is plant. Plant म्हणजे काय? Plant is the definite structure having specific or definite roots, specific or definite stem, and specific leaves. Or we can say that we can differentiate the structure along with the help of root, stem, and leaves. So our first chapter is the plant water relation. We know the structure of plant. Everybody know the structure of plant. Everybody knows the structure of plant body. Lots of our number of plants around us. Most of them are herb, shrub, or trees. We know the classification of plant, that is herb, shrub, and trees. So there is no need to explain herb, shrub, and trees. So here is our first chapter, plant water relation. As I say, what is plant, and now what is water. वॉटर काय आहे? वॉटर हा असा एक लिक्विड आहे की ज्यामध्ये दोन कंटेंट्स जे आहे ते मिक्स झालेले असतात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, एक असतो त्यामध्ये हायड्रोजन, दुसरा असतो ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण वेगवेगळं आहे. जसं त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये इंट्रोड्यूस करायचं म्हटलं तर आपण तिथे त्याला H2O रिप्रेझेंट करतो, म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. एका ऑक्सिजनला 2 हायड्रोजन जे आहेत ते कनेक्ट असतात आणि त्यांनी तयार होतो H2O. अँड देन लेटर ऑन रिलेशन. या चॅप्टरमध्ये आपल्याला प्लांटचा आणि वॉटरचा एकमेकांशी कसा संबंध येतो हे स्टडी करायचं आहे. सो several theories we have in the text. Plant obtains varieties of substance like water, mineral, nutrients, food and gases like O2, CO2 from its surrounding. म्हणजे प्लांट जे आहे ते आपलं फूड, न्यूट्रियंट, मिनरल, वॉटर, वॉटेवर जे काही असेल ते सराउंडिंगवरून ते ॲब्सॉर्ब करतात. देन according to this, water is considered as elixir of life. Elixir. What is meant by elixir? Elixir is the most important content, or we can say that elixir is the some sweetened or sweet type of liquid which is necessary for our daily life. ठीक है. Then water constitutes almost 90 to 95% of most of plant cells and tissues. It helps the cells to maintain the turgidity and shape. It shows the following properties due to which it has a great biological importance. आता आपल्याला मेन पार्ट याच्यामधला काय आहे, व्हॉट इज व्हाय दी वॉटर कन्सिडर्ड ॲज अ एलिक्झर ऑफ लाईफ. सगळ्यात पहिले आपण हा पूर्ण टेक्स्ट जो आहे तो स्टडी करून घेऊ आणि त्यानंतर आपण या टॉपिकवर असणारे क्वेश्चन स्टडी करू. तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, ही जी आज आपण नोट तयार केली आहे याला पूर्ण स्टडी करायचं, याला पूर्ण रीड करायचं. टेक्स्टमधून काही सॉर्टिंग्स मी यामध्ये इन्क्लूड केले आहे जे ॲज अ स्लाईड तुमच्यासमोर फिक्स करून ठेवले आहे. ह्या स्लाईडचे तुम्ही एकतर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्या स्क्रीनशॉटवरून तुम्हाला तुमचे नोट्स तयार करता येईल, किंवा ह्या स्लाईडचा किंवा ह्या क्लिपचा यूज करून या क्लिपच्या नंतर मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पेस्ट करेल. त्या क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला यामध्ये सॉल्व करायचे आहे. म्हणजे दोन्ही पॉईंट तुमचे यामध्ये इन्क्लूड होतील. एक तर तुमच्या नोट्स तयार होईल आणि दुसरं
ॲन्सर आणि क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये जो आपण लास्ट सेशनमध्ये केला होता पॅटर्न, तो सुद्धा तुम्हाला यामध्ये कंप्लीट करता येईल. आता यामध्ये महत्त्वाचा क्वेश्चन आहे की व्हाय दी वॉटर इज कॉल्ड एलिक्झर ऑफ लाईफ, किंवा गिव रिझन. वॉटर इज कन्सिडर्ड ॲज एलिक्झर ऑफ लाईफ, किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये सुद्धा शॉर्ट क्वेश्चन यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. या व्यतिरिक्त MCQचा सुद्धा काही पोर्शन यामध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतो. ठीक आहे. सो हिअर इज दी वॉटर इज कन्सिडर्ड ॲज अ एलिक्झर ऑफ लाईफ. दी विदाउट वॉटर प्लांट किंवा ॲनिमल किंवा एखादा सेल हा सर्वाईव्ह करू शकणार नाही. जो लाईफचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ज्या पार्टद्वारे ॲनिमल किंवा कुठलाही एखादा सेल जो आहे तो सर्वाईव्ह करू शकणार नाही. सो दॅट्स वाय वॉटर इज कॉल्ड एलिक्झर ऑफ लाईफ. आय रिपीट, what is elixir? Elixir is the most important content of life, or we can say that elixir is the sweetened type of or sweet type of liquid. प्रत्येक प्लांट किंवा ॲनिमलमध्ये 90 to 95% स्पेस जो आहे तो वॉटरने कव्हरअप झालेला असतो. या वॉटरचं काम काय आहे? हा सेलची टर्जिडिटी आणि शेपला मेंटेन करायचं काम करतो. आता व्हॉट इज टर्जिडिटी? एखाद्या सेलला जो स्टिफनेस किंवा जो हार्डनेस आला आहे, दॅट इज सेड टू बी टर्जिडिटी. समोर आपण ह्या चॅप्टरमध्ये टर्जिड आणि रिजिड ह्या दोन कन्सेप्ट डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सध्या फक्त याचं मिनिंग तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि इट ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन दी शेप ऑफ अ सेल. जर एखाद्या बॉडीमधून आपण वॉटर आयसोलेट जर केलं तर ती बॉडी जी आहे ती श्रिंक होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, आपण प्लांट्सला काही लिव्ज स्टडी करतो. हे लिव्ज फ्रेश असतात कारण त्यांच्यामध्ये वॉटर असतं. आणि ड्राईड लिव्ज स्टडी करा. ड्राईड लिव्ज म्हणजे वाळलेले पानं. झाडाचे वाळलेले पानं हे श्रिंक झालेले असतात. श्रिंक झाले आहे म्हणजे काय? त्यामधला वॉटर कंटेंट जो आहे तो लॉस झालेला असतो. ठीक आहे. देन नाऊ वी सी सम प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. यामध्ये काही पॉईंट्स मी इथे टिक करून ठेवले, मेन्शन करून दिले आहे. ते ॲज अ नोट्स तुम्हाला सॉर्टिंग करायचे आहे. मग आता याच्यावर एक क्वेश्चन तयार होईल. व्हॉट इज, राईट डाऊन दी प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. त्यामधला पहिला पॉईंट घेऊ आपण. इट इज इन दी लिक्विड फॉर्म ॲट अ रूम टेम्परेचर. वॉटर जो आहे तो रूम टेम्परेचरला लिक्विड असतो. मीन्स जर आपण त्या वॉटरचा टेम्परेचर जर मेंटेन केलं, समजा बिलो 0 डिग्री, दी वॉटर कन्वर्ट इन टू दी आईस. ठीक आहे. इफ यू रेज द टेम्परेचर more and more up to the 50 degree Celsius, then water is converted into the steam. एखादा पाण्याने भरलेला गंज आपण समजा गॅसवर ठेवला आणि जर त्याला हीट प्रोव्हाइड केली तर हळूहळू वॉटरचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो इन्क्रीज होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की त्यामधून स्टीम रिलीज होईल. देन सो दॅट्स वाय इट इज इन द लिक्विड फॉर्म ॲट दी रूम टेम्परेचर. सेकंड इज इट इज द बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ दी सोल्युट्स. वॉटर हा असा कंटेंट आहे की ज्यामध्ये तुम्ही कुठलाही कंपाऊंड हा डिझॉल्व करू शकता. फॉर एक्झाम्पल सलाईन वॉटर. आपल्या सलाईन वॉटरमध्ये काय असतं? आपल्या सलाईन वॉटरमध्ये असतात सॉल्ट. जे पेशंटला वगैरे किंवा दवाखान्यामध्ये जे इंट्रोड्यूस करतात सलाईन, सगळ्यांना माहीत आहे सलाईन. त्यामध्ये काय असतं? एक तर सॉल्ट असेल NaCl किंवा त्यामध्ये असेल ग्लुकोज. तर सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आणि ग्लुकोज म्हणजे साखर. याला आपण इझिली वॉटरमध्ये डिझॉल्व करू शकतो. किंवा कुठलंही घ्या, अमोनियालासुद्धा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू शकतो. त्यासोबतच हायड्रोक्लोरिक ॲसिडलासुद्धा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व करू शकतो. सो दॅट्स वाय इट इज दी बेस्ट सॉल्वंट फॉर मोस्ट ऑफ दी सोल्युट्स. अनदर वन, इट हॅज अ न्यूट्रल pH व्हेन इन अ प्युअर फॉर्म. वॉटरचा ॲसिडिक किंवा बेसिक नेचर
हा नेहमी न्यूट्रल असतो. हां, जेव्हा आपण त्यामध्ये काही सॉल्ट्स किंवा त्यामध्ये आपण कुठले ॲडिटिव्ह जर ॲड केले तर मग त्याचा पी एच जो आहे तो चेंज होतो. अदरवाईज प्लेन वॉटरचा पी एच जो आहे हा नेहमी न्यूट्रल असतो. हेन्स वी कॅन से दॅट वॉटर इज द बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम फॉर डिझॉल्व्ड मिनरल्स अँड फूड मॉलिक्युल्स. वॉटर जो आहे तो बेस्ट ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे फॉर dissolved minerals and food molecule. It is the best aqueous medium for all biochemical reactions occurring in the cell. एका सेलमध्ये ज्याही कोणत्या ॲक्टिव्हिटीज होत असतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी विदाउट वॉटर कंप्लीट होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता ATP सिंथेसिसची प्रोसेस आहे, यामध्ये सुद्धा वॉटरचा कंटेंट असतो. किंवा कुठलं फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस आता ही क्लोरोप्लास्टमध्ये चालणारी प्रोसेस आहे. क्लोरोप्लास्ट इज दी फोटोसिंथेटिक सेल ऑर्गॅनेल. यामध्ये आपण रिॲक्शन स्टडी केली आहे याच्या पहिले. जवळपास 12 वॉटरचे मॉलिक्यूल जे आहे ते यामध्ये नेसेसरी असतात आणि त्यासोबतच 6 कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल त्यामध्ये इन्क्लूड असतात. या व्यतिरिक्त कुठलीही सेलमध्ये चालणारी ॲक्टिव्हिटी जी आहे ती विदाउट वॉटर कंप्लीट होणार नाही. So it is the best aqueous medium for all biochemical reactions occurring in the cell. It is the raw material for photosynthesis. As I earlier told you, water performs or plays major role in the process of photosynthesis. Water has a specific heat, high heat of vaporization and high heat of fusion. ड्यू टू दिस इट ॲक्ट्स ॲज अ थर्मल बफर. आता या संबंधीचे किंवा हे जे वर्ड्स आले आहे जसं हाय स्पेसिफिक हीट, हाय हीट ऑफ व्हेपोरायझेशन अँड हाय हीट ऑफ फ्युजन, त्यासोबतच थर्मल बफर, याची मिनिंग नेक्स्ट पेजवर मी तुम्हाला शो करत आहे. आता ह्या तिन्ही ज्या प्रॉपर्टीज आहे ह्या सुद्धा वॉटरच्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहे. जसं पहिल्या स्टेजला आपण वॉटर हॅज अ रिलेटिव्हली हाय स्पेसिफिक हीट और हीट कॅपॅसिटी, meaning it can absorb a lot of heat before its temperature rises. These traits helps it to stabilize temperature in its surrounding. The water in every cell of the human body acts as a buffer against sudden temperature changes. आता बघा, वॉटरला हीट कॅपॅसिटी आहे. जसं एक वॉटरचा मॉलिक्यूल आपण पाहिजे तेवढ्या टेम्परेचरमध्ये आपण त्याला हीट करू शकतो किंवा कमीत कमी टेम्परेचरवर सुद्धा आपण त्याला फ्रीज करू शकतो. म्हणजे वॉटरची एक प्रॉपर्टी आहे की त्याला समजा हीट दिली तर त्याचं कन्वर्शन स्टीममध्ये होईल आणि समजा हीट रिड्यूस केली तर त्या वॉटरचं कन्वर्शन आपल्याला आईसमध्ये होताना दिसेल. मीन्स वॉटर हॅज हाय हीट कॅपॅसिटी. दुसरी टर्म आहे वॉटर हॅज हायेस्ट स्पेसिफिक हीट. यामध्ये आपण म्हणू शकतो अमाऊंट ऑफ हीट 1 ग्राम ऑफ अ सबस्टन्स. याचे तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. हायेस्ट स्पेसिफिक हीट त्याला आपण डिफाईन केला आहे. अमाऊंट ऑफ हीट 1 ग्राम ऑफ सबस्टन्स मस्ट ॲब्सॉर्ब ऑर लूज टू चेंज इट्स टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस. असं मी आता सांगितलं आहे, तोच पॉईंट आहे हा. युनिक प्रॉपर्टी आहे हाय हीट ऑफ वेपोरायझेशन. हाय हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू कन्वर्ट 1 ग्राम ऑफ लिक्विड इंटू ए गॅस ॲट अ बॉइलिंग पॉईंट. तोच पॉईंट आहे. जसं समजा वॉटर मॉलिक्यूलला आपण हीट जर प्रोव्हाइड केली तर त्याचं कन्वर्शन हे आपल्याला गॅसमध्ये होताना दिसेल. द डॉमिनंट इंटरमॉलिक्युलर फोर्स that leads to high heat of vaporization in water, it because of this hydrogen bonding. So these are the properties of water.
देन नेक्स्ट एक स्लाइड आहे इथे. वॉटर हॅज अ हायेस्ट स्पेसिफिक, पुन्हा तोच पॉईंट आला आहे. देन वॉटर मॉलिक्युल्स हॅव अ गुड अधेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू हाय सरफेस टेन्शन अँड हाय अधेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स. It can easily rise in the capillaries. It is therefore a significant molecule that connects physical world with a biological process. आता याचं एक्सप्लेनेशन मी इथे दिलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येईल की कोहेजन आणि अधेशन काय आहे. कोहेजन आणि अधेशनला एक्सप्लेन करण्यासाठी मी नेक्स्ट स्लाईडवर एक डायग्राम पेस्ट केली आहे. या डायग्राममध्ये तुम्ही इझी स्टडी करू शकता. बघा, डायग्राम शोईंग कोहेजन अँड अधेशन. कोहेजन म्हणजे काय आहे? दी अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे बघा, डायग्राममध्ये 2 वॉटरचे मॉलिक्यूल मी शो केले आहे. म्हणजे जेव्हा 2 सिमिलर मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन असेल, then it is said to be cohesion. Another one is the adhesion. एक व्हेसल ड्रॉ केली आहे, म्हणजे एक कॉलम इथे ड्रॉ केला आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे मॉलिक्युल्स काढले आहेत, ते आहे वॉटरचे. मीन्स दी अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. आता डिसिमिलर मॉलिक्युल्स म्हणजे एक आहे वॉटरचा मॉलिक्यूल आणि एक आहे अट्रॅक्शन बिटवीन दी वॉल ऑफ व्हेसल. व्हेसल म्हणजे एक पाईप लाईक स्ट्रक्चर आहे. सो इट इज सेड टू बी अधेशन. डिफरन्समध्ये त्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जसं कोहेजन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्युल्स आणि अधेशन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. जेव्हा सारख्या मॉलिक्युलमध्ये अट्रॅक्शन असेल, इट इज सेड टू बी कोहेजन. आणि जेव्हा वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन असेल, देन इट इज सेड टू बी अधेशन. कोहेजन आणि अधेशन याबद्दलच्या काही प्रॉपर्टीज आपण समोर स्टडी करणार आहोत. फक्त फॉर एक्झाम्पल इथे एक एक्सप्लेन करू शकतो की वॉटर जो ॲब्सॉर्ब होतो, रूट्समध्ये वॉटर किंवा रूट हेअरमध्ये वॉटर जो ॲब्सॉर्ब होत आहे, इट बिकॉज ऑफ दिस रूट हेअर. मग आता ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर जे आहे ते प्लांटच्या टॉपपर्यंत पोहोचते. म्हणजे प्लांट समजा 50 फीट समजा एखाद्या प्लांटची हाईट आहे, तर 50 फीटपर्यंत वॉटर जे आहे ते ट्रान्सलोकेट होते. तर हे ट्रान्सलोकेशन कशामुळे होतं आहे? इट बिकॉज ऑफ दिस कोहेजन आणि अधेशन. रूट हेअरमधून वॉटर जे ॲब्सॉर्ब झालं आहे, दॅट इज सेड टू बी कोहेजन. म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल हा दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतो. आणि त्यासोबतच आहे अधेशन. अधेशन म्हटलं तर अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्यूल अँड वॉल ऑफ व्हेसल. म्हणजे प्लांट्समध्ये जे काही आपण वस्क्युलर बंडल स्टडी करतो, त्याला मी सांगितलं आहे तुम्हाला, दीज आर दी वॉटर कंडक्टिंग चॅनल्स. ठीक आहे. आता त्याला वॉटर कंडक्टिंग चॅनल्स का म्हणतात? कारण ते वॉटर कंडक्ट करतात. कुठून? फ्रॉम रूट हेअर अप टू दी टॉप ऑफ दी प्लांट. मग आता रूट हेअरमध्ये आणि प्लांटच्या लिव्जमध्ये एक कनेक्शन फॉर्म झालं आहे. म्हणजेच जो वस्क्युलर बंडल आपल्याला रूट हेअरमध्ये पाहायला मिळेल, तोच वस्क्युलर बंडल आपल्याला लिव्जच्या म्हणजे जे देठ असते पानाचं, तिथेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे रूट हेअरपासून तर त्या लिव्जपर्यंत एक व्हेसल तयार झाली आहे आणि ह्या व्हेसलमधून वॉटरचं ट्रान्सलोकेशन होतं. सो हाऊ इज दिस पॉसिबल? इट्स बिकॉज ऑफ दिस कोहेजन अँड अधेशन. कोहेजन इज दी अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्युल्स अँड अधेशन मीन्स अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर मॉलिक्युल्स. त्याचंच एक्सप्लेनेशन या स्लाइडमध्ये मी दिलं आहे. दी फोर्स ऑफ कोहेजन इज डिफाइंड एज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन molecules of the same substance, and the force of adhesion is defined as the force of attraction between different substances such as glass and water. इथे ग्लास आणि वॉटरचं एक्झाम्पल दिलं आहे, पण याला एक्सप्लेन करायसाठी मी तुम्हाला प्लांटचं म्हणजे वॉल ऑफ व्हेसल आणि वॉटर मॉलिक्युलचं एक्झाम्पल दिलं आहे. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. व्हॉट इज कोहेजन आणि व्हॉट इज अधेशन. देन नेक्स्ट,
नेक्स्ट आपला टॉपिक स्टार्ट होईल, दॅट इज सेड टू बी वॉटर ॲब्सॉर्बिंग ऑर्गन. आता वॉटरमध्ये ॲब्सॉर्ब करणं प्लांटमध्ये वॉटरला ॲब्सॉर्ब करणारा कोणता ऑर्गन आहे, तर त्याचा ॲन्सर असेल आपल्याकडे रूट. ह्या रूटची टिपिकल डायग्राम जी आहे ती तुम्हाला टेक्स्टमध्ये तर दिली आहेच, त्यासोबतच त्याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा मी यामध्ये पेस्ट केला आहे. जसं आता आपण प्लांटला डिफाईन केलं, व्हॉट इज प्लांट, तर त्यामध्ये आपण आपला ॲन्सर आलं की डेफिनेट स्ट्रक्चर हॅविंग रूट, स्टेम अँड लिव्स. पैकी पहिला आहे रूट. मग आता व्हॉट इज रूट? So root is the one of the most important organ of a plant, which is the descending modification and meant for the water and mineral absorption. सरफेसच्या खाली म्हणजे सॉईलमध्ये इंट्रोड्यूस होणाऱ्या प्लांटचाच एक पार्ट दॅट इज सेड टू बी रूट. त्यालाच आपण डिसेंडिंग मॉडिफिकेशन ऑफ अ प्लांट म्हटलं आणि ज्याचं काम आहे वॉटर आणि मिनरलला ॲब्सॉर्ब करणे. काही टेरेस्ट्रियल प्लांट्समध्ये जसं स्लिविया आहे किंवा काही ऑर्किड्स आहे, यांच्यामध्ये रूट्स जे असतात ते सरफेसवर असतात. मीन्स दे ॲब्सॉर्ब दी वॉटर कंटेंट फ्रॉम एअर, और वी कॅन से दॅट दे ॲब्सॉर्ब दी मॉइश्चर फ्रॉम दी एअर. देन सच टाईप ऑफ रूट्स आर कॉल्ड इपिफायटिक रूट. आता हे स्पेसिफिक इपिफायटिक रूट्स जे आहे यांच्यावर एक स्पेशल कव्हरिंग असते. दॅट कव्हरिंग have some specific type of tissue called velamen. आता हे वेलॅमेन काय आहे आपण डायग्रामद्वारे बघू. बघा, जे काही मी रिलेटेड इमेजेस पेस्ट केले आहे, जसं आपण त्याला वेलामेनसुद्धा म्हणू शकतो किंवा विलॅमेनसुद्धा म्हणू शकतो. दीज आर दी स्पेशलाइज्ड स्पॉन्जी टिश्यू दॅट कवर्स दी इपिडर्मिस ऑफ रूट हेअर. तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, हे एक ऑर्किड घेतलं आहे. ऑर्किड एक प्लांट आहे ज्याचे रूट्स तुम्हाला हँगिंग कंडिशनला बघायला मिळेल. मग आता यांना सॉईल तर नाही आहे, मग हे वॉटर कसे ॲब्सॉर्ब करतील? मग हे वॉटर ॲब्सॉर्ब करतील फ्रॉम दी एअर. सो ऑर्किड्समध्ये किंवा असे प्लांट ज्यांचे रूट्स जे आहे ते सरफेसच्या वर असतात किंवा असे प्लांट जे एखाद्या होस्ट बॉडीला अटॅच असतात, फिक्स असतात, दे आर सेड टू बी ऑर्किड्स. तर यांच्या रूट्सचं जे कव्हरिंग आहे ते एका स्पेशलाइज्ड स्पॉन्जी टिश्यूनी बनलं असेल, दॅट इज कॉल्ड विलॅमेन. बघा, यामध्ये विलॅमेनचं स्ट्रक्चर आपल्याला क्लिअरली मेन्शन होईल. ही डायग्राम किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर याला तुम्ही स्टॉप करून किंवा त्याला झूम करून विलॅमेनचं स्ट्रक्चर बघू शकता. एक टिपिकल रूटचा सेक्शन घेतला आहे इथे. ह्या रूटच्या टिप रिजनवर बघा एक विलॅमेन दिसत आहे, त्याच्याखाली एक्झोडर्मिस आहे. डर्मिस मीन्स स्किन, स्किन किंवा त्याला आपण आउटर मोस्ट कवरिंग म्हणतो. त्याच्याखाली आहे कॉर्टेक्स, त्याच्याखाली आहे एंडोडर्मिस आणि सगळ्यात खाली आहे व्हस्क्युलर सिलेंडर. व्हस्क्युलर सिलेंडर मीन्स व्हस्क्युलर बंडल, ज्यामध्ये झायलम आणि फ्लोएम असतात. ठीक आहे, फक्त एक आयडिया म्हणून तुमच्याकडे लक्षात ठेव. दॅट इज सेड टू बी विलॅमेन. दीज आर दी स्पेशलाइज्ड टाईप ऑफ टिश्यू दॅट कवर्स दी स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर अँड दे ऑल्सो हेल्प्स टू ॲब्सॉर्ब दी मॉइश्चर फ्रॉम दी एअर. देन नेक्स्ट, इथे काही रिलेटेड डायग्राम्स जे आहेत त्या मी पेस्ट करून ठेवले आहे. बघा, दीज आर दी इपिफायटिक रूट्स. या प्लांट्समध्ये बघा डिजिटल फ्लावर्स एक एक्झाम्पल घेतला आहे. त्यामध्ये हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं आहे, दे आर दी रूट्स. त्यानंतर वेगवेगळे रूट्सचे टाईप्स ठेवले आहे. हे बघा, सगळी ही पहिली डायग्राम जी आहे दॅट इज दी वेंडा. वेंडा हा एक प्रकारचा ऑर्किडच आहे, त्याचे रूट्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. दॅट इज सेड टू बी इपिफायटिक रूट्स. सगळे रिलेटेड पेजेस आहे. देन typical root is divisible into 4 different regions, that is maturation zone,
ॲब्सॉर्प्शन झोन, झोन ऑफ इलॉंगेशन आणि मेरिस्टिमॅटिक झोन. आता ह्या सगळ्या झोनला आपण एका डायग्रामद्वारे लक्षात ठेवू शकतो. बघा, जी डायग्राम टेक्स्टमध्ये आहे तीच डायग्राम इथे मी पेस्ट केली आहे. सगळ्यात पहिले आहे मॅच्युरेशन झोन. मॅच्युरेशन झोन म्हणजे असा झोन जो फक्त मॅच्युअर होईल, तो वॉटरला ॲब्सॉर्ब करणार नाही, ठीक आहे, किंवा तो कुठलंच फंक्शन परफॉर्म करणार नाही. त्याचं काय काम आहे, तो फक्त मॅच्युअर होतो. मॅच्युअर होतो म्हणजे त्याची वाढ होणे. त्याच्याच खाली दिसत आहे रूट हेअर झोन. रूट हेअर झोन म्हणजे हा झाला रिजन ऑफ ॲब्सॉर्प्शन. त्याच्याच खाली दिसत आहे झोन ऑफ इलॉंगेशन, म्हणजे हा असा झोन आहे की जो फक्त इलॉंगेट होत जाईल. इलॉंगेट होणे म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की लॉंग इलॉंगेटेड बॉडी म्हणजे लांब होणारी बॉडी, इलॉंगेट होणारी बॉडी. असा एक पाईप असतो. पाईप हा कसा आहे, लॉंग आणि इलॉंगेटेड आहे, तोच त्याचा शेप आहे. हा शेप ह्या रूटमध्ये आपण एक्सप्लेन केला आहे, दॅट इज सेड टू बी झोन ऑफ इलॉंगेशन. सगळ्यात खाली आहे मेरिस्टिमॅटिक रिजन किंवा त्याला आपण म्हटलं आहे रूट कॅप. हा आहे रिजन ऑफ ग्रोथ. यामध्ये वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही. प्लांट बॉडीला हा जो रिजन आहे हा सपोर्ट करणार नाही, पण याचं एकच काम आहे की तो त्या रिजनची ग्रोथ होत जाते. म्हणजे रूट कॅप जिथे तुम्हाला दिसत आहे, ही रूट कॅपमध्ये मेरिस्टिमॅटिक सेल असतात. आता मेरिस्टिमॅटिक सेल काय आहे किंवा मेरिस्टिमॅटिक टिश्यू काय आहे हे आपण स्टडी केलं आहे, ठीक आहे. म्हणजे असा रिजन की ज्यामध्ये खूप सारे सेल जे आहे हे रॅपिडली मायटोटिक डिव्हिजनमध्ये जाऊन त्यांचे डिव्हिजन होते आणि त्यांची ग्रोथ होते. दिस रिजन इज सेड टू बी मेरिस्टिमॅटिक रिजन, ठीक आहे. सध्या आपण इथपर्यंतचा पोर्शन जो आहे तो स्टडी केला आहे. यामध्ये तुम्हाला समजा काही प्रॉब्लेम असेल किंवा एखादा पोर्शन जर समजला नाही तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. त्यानुसार आपण काही क्वेरीज, तुमच्या काही प्रॉब्लेम्स असेल ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. आणि हा एक टॉपिक झाल्यानंतर याचे क्वेश्चन्स मी तुम्हाला सेंड करेल. त्या क्वेश्चनचे ॲन्सर तुम्हाला नोट डाऊन करून मला फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकायचे, जेणेकरून कोण अभ्यास करत आहे, कोण अभ्यास करत नाही आहे, कोणाला पॉईंट समजला आहे, कोणाला पॉईंट नाही समजला, हे सगळं क्लिअर होईल, ठीक आहे. थँक्यू.